भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांचा 74वा वाढदिवस 10 एप्रिल रोजी संपूर्ण राज्यभर धूमधडाक्यामध्ये साजरा केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे कार्यक्रम घेऊन हा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जात आहे. वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा संसद कोकण समृद्धी महोत्सव 2026 अंतर्गत आपण एक आंतरराज्य पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा, प्रकाश शोधातील पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन कॅम्प मैदानावर 11 आणि 12 रोजी आयोजित केलेले आणि या स्पर्धेमध्ये गोवा राज्य असेल, रत्नागिरी असेल, निपाणी असेल, गडिंग्लज असेल, अशा वेगवेगळ्या भागातून 20 संघ सहभागी होणार आहेत आणि हा व्हॉलीबॉलचा थरार हा कॅम्प ग्राउंडवर रंगणार आहे. आणि यासाठी आपल्या या भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चाची आपली जी टीम आहे, त्या युवा मोर्चाच्याकडे ही पूर्ण जबाबदारी नियोजनाची असेल किंवा त्या ठिकाणी कसं अनुभव हे आपण दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भव्य दिव्य होण्याच्या दृष्टीने आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीसोबत जय मानसीश्वर संघ हे सुद्धा सहयोगी संस्था म्हणून आपल्यासोबत आहे आणि त्यांची कार्यकर्ते आणि आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या दृष्टीने आतापासून सर्वांची तयारी चालू आहे. संपूर्ण शहरभर आपण भारतीय जनता पार्टीचे झेंडे लावून एक वातावरण निर्मिती, तसंच आपण गेट उभे करून आपण एक चांगली वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि ही स्पर्धा भव्य दिव्य होत असताना ती यशस्वी होण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण सर्व पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. ही स्पर्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये बक्षिसाची रक्कम असलेली स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक 20,000 रुपये आहे आणि आकर्षक चषक आहे. तसंच द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये आहे, तृतीय पारितोषिक 5,000 रुपये आहे आणि चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये. अशा पद्धतीने या स्पर्धेची बक्षीस आहे. त्या व्यतिरिक्त वैयक्तिक आपण सुद्धा पारितोषिकं ठेवलेली आहे. त्यामध्ये उत्कृष्ट स्मॅशर असेल, उत्कृष्ट सेटर असेल, उत्कृष्ट लिबेरो असेल आणि प्लेअर ऑफ टुर्नामेंट अशा पद्धतीची वैयक्तिक स्वरूपाची बक्षिसंसुद्धा आपण ठेवलेली आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना आपण टी शर्ट आणि मेडल आपण देणार आहोत. तसंच आपण विजेता आणि उपविजेता संघांनासुद्धा आपण गोल्ड आणि सिल्वरची सुद्धा आपण मेडल देणार आहोत आणि सर्व सहभागी संघाचे आपले खेळाडू असतील त्या खेळाडूंना टी शर्टसुद्धा आपण देणार आहोत. अशा पद्धतीची भव्य दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा आपण वेंगुर्ल्यामध्ये कॅम्प मैदानावर दिनांक 11 आणि 12 रोजी प्रकाश झोपामध्ये आपण आयोजित केलेली आहे.